पनवेलच्या देहरंग धरणातील पाण्यानं तळ गाठला। या धरणावरती पाण्यासाठी पनवेल शहरासह परिसराचा भार असतो। त्यामुळे पावसाळ्यात चांगला पाऊस न झाल्यास परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावं लागण्याची भीती आहे। मोरबे इथल्या मुख्य जलवाहिनीवरील आगरोळी पुलाजवळ रेल्वे रुळालगत आणि चिखले गावाजवळ पुलाखाली जलवाहिनी वारंवार गळतेय। या ठिकाणची जलवाहिनी दुरुस्तीचं काम नवी मुंबई पालिकेच्या वतीनं करण्यात येणार आहे। त्यासाठी आज 24 तासांकरता नवी मुंबई पालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा बंद आहे। सोलापुरातील टाकळी पंपगृहाचा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झालाय। महावितरणकडून तब्बल 12 तास वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता। त्यामुळे आता शहराचा पाणीपुरवठा एका दिवसानं पुढे ढकलण्यात आलाय। रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील MEPL कंपनीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनल्यामुळे शरद पवारांनी सत्य परिस्थिती पाहण्यासाठी दौरा केला। यावेळी एका शेतकऱ्यानं शरद पवारांच्या भाषणादरम्यान त्यांच्यासमोर स्वतःला मारलं। समस्या सुटत नसल्यामुळे हा शेतकरी भावनाविवश झाला। गोगलगाव येथील 2 चुलत भाऊ कुटुंबासोबत शेतात खत टाकण्यासाठी गेले होते। काम पूर्ण झाल्यानंतर दोघेही हातपाय धुण्यासाठी ओढ्यावर गेले, मात्र यावेळी त्याचा पाय घसरून बुडून त्यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। नैसर्गिक बदलाचा सर्वात जास्त फटका शेतीला बसतो। त्यामुळे राज्यातील कृषी विद्यापीठांनी बदलत्या वातावरणात तग धरून राहणाऱ्या जाती विकसित करण्याची गरज असल्याचं मत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केलं। मावळ तालुक्यात ऐन उन्हाळ्यात धुक्याची चादर पसरली आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील मनमोहक दृश्याची पर्यटकांना भुरळ पडली। यावेळी मुंबई पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांनाही सुखद अनुभव मिळाला। कर्नाटकातील एका भक्तानं तुळजाभवानी मातेच्या चरणी 2 ई-रिक्षा अर्पण केल्या। भक्तांना देवीचं सुलभ दर्शन व्हावं यासाठी या रिक्षा अर्पण करण्यात आल्या। दौंड बस स्थानकातील स्वच्छतागृहात मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे ते स्वच्छतागृह। त्यामुळे महिला प्रवाशांची गैरसोय होते। लांब पल्ल्याच्या गाड्या बस स्थानकात थांबतात, मात्र स्वच्छतागृहाला टाळं असल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली। मे महिन्याच्या सुट्ट्यांनिमित्तानं अनेक चाकरमानी आणि पर्यटक रत्नागिरीत पर्यटनासाठी आलेत, मात्र ऐन हंगामात शहरातील CNGचा तुटवडा जाणवत असल्यामुळे वाहन चालकांसह पर्यटक देखील हैराण झालेत। चीनमधील शांघाय इथे झालेल्या जागतिक तिरंदाजी फेस 2 स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंचा साताऱ्यातील पोवई नाक्यावर सन्मान करण्यात आला। साताऱ्यातील मधुरा धामणगावकर, ओजस देवताळे आणि आदिती स्वामी यांचा सत्कार करण्यात आला। वाशिम जिल्ह्यात हवामान बदलामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे। हवामानातील सातत्यानं होणाऱ्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय। त्यामुळे आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय। पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली। यावेळी तरुणांनी मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक करत महाराजांना अनोखी मानवंदना दिली। राज्य महिला आयोगाच्या निर्देशानुसार आणि धर्मादाय आयुक्तांच्या सूचनेनुसार यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल पिंपरी चिंचवड इथे अचानक महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पाहणी दौरा केला। सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि पारदर्शक व्हावी यासाठी असे अचानक पाहणी दौरे गरजेचे असल्याचं मत चाकणकरांनी व्यक्त केलं। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी लाठीकाठी मर्दानी खेळाचं अघोरी नृत्य देखील बघायला मिळालं। तुळजाभवानी मंदिरात अशोभनीय वर्तन करणाऱ्या 12 पुजाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे। मागील 6 महिन्यात या 12 पुजाऱ्यांविरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या। तक्रारीनंतर मंदिर प्रशासनानं नोटीस बजावून खुलासा करण्याचे आदेश दिले, मात्र उत्तर न मिळाल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला। नागपुरातील 11 किलोमीटर नाग नदीची अद्यापही स्वच्छता झालेली नाही। नदी स्वच्छतेसाठी मुदत संपायला फक्त 16 दिवस उरलेत, मात्र आता स्वच्छता न केल्यास नागपुराला यंदा देखील पुराचा धोका आहे। नागपुरातील मुलींचा जन्मदर घसरल्याची माहिती मिळाली आहे। मुलं आणि मुलींची संख्या बघितल्यास मुलींच्या तुलनेत मुलांच्या जन्मदराचं प्रमाण जास्त आहे। त्यामुळे राज्याच्या उपराजधानीमध्ये मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी शासन, महानगरपालिका आणि नागरिकांनी जनजागृती करण्याची गरज आहे। महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर असलेल्या गोदावरी प्राणहिता अंतर्वाहिनी सरस्वती या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी सिंहस्थ कुंभ म्हणजेच पुष्कर पर्वाला सुरुवात झाली। आजपासून 26 मे पर्यंत या त्रिवेणी संगमाच्या पवित्र स्नानासाठी तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या हद्दीतील लाखो भाविकांची गर्दी होणार आहे।
कोल्हापूरचा अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आणि ज्योतिबा परिसर विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांना लवकरच सुरुवात होईल. त्याचे शासन आदेश येत्या 8 दिवसात निघणार आहेत. त्यानुसार कामांचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून कामं गतीनं नियोजनबद्ध करा असे आदेश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना जवळच्या वाळू डेपोतनं वाळू देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घरपोच रॉयल्टी पावती द्यावी असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. अलिबाग तालुक्यातील भोंदूबाबाची भोंदूगिरी उघडकीस आली आहे. मुलीला प्रेमापासून लांब ठेवण्यासाठी भोंदूबाबांनं मंतरलेली विषारी जडीबुटी देत विहिरीत टाकण्यास सांगितलं. यावेळी त्या व्यक्तीला गावकऱ्यांनी रंगेहात पकडले. त्यानंतर सर्वांनी त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिलं. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतनं सांगलीच्या मालू हायस्कूलमध्ये घरेलू कामगार महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं. सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हे शिबिर पार पडलं. नागपुरात एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्यांवरती पोलिसांनी मोठी कारवाई केली. रेड टाकत 45 लाखांचे ड्रग्ज तर इतर 54 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून दोघांना अटक केली. पुण्यामध्ये चालत्या दुचाकीनं अचानक पेट घेतला. या दुचाकीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. नांदेड जिल्ह्यातील एका लग्न समारंभातील व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. फटाके फोडताना फटाके उडाल्यामुळे लग्न मंडपाला आग लागली. त्यामुळे वराडी मंडळींची चांगलीच धांदल उडाली. पुण्यातली दहशत पुन्हा समोर आली आहे. भर दिवसा दत्तवाडी परिसरात कोयत्यानं एका व्यक्तीवरती हल्ला करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यातील नुकताच 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. बहिणीची छेड काढल्यामुळे त्याचा जाब विचारायला गेलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली. पुणे विमानतळावरती डीआरए विभागानं मोठी कारवाई केली. विमानतळावरती 10 कोटींचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांवरती गुन्हा दाखल केला. अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गावरती 2 दुचाकींचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर 3 जण जखमी झाले. शिर्डीचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. सोनं व्यापाऱ्याला एका ड्रायव्हरनंच लुटलं. तब्बल 3.5 किलो सोनं घेऊन चोरटा फरार झालाय. 4 लाखांची रोकड आणि 3.25 कोटींचं सोनं घेऊन ड्रायव्हर फरार झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं गोकत्तलीचा पर्दाफाश केला. जवळपास 21 गोवंशांची सुटका करत 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यात एकूण 10 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. चाकण एमआयडीसी कंपनीत कामावर निघालेल्या एका 27 वर्षीय तरुणीचं अपहरण करत तिच्यावर अत्याचार करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटक केली असून पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 9 वर्षीय चिमुकलीवर 25 वर्षीय नराधमानं अत्याचार केला. या आरोपीला पोलिसांनी नांदुरा शहरातून अटक केली. जळगावातील 3 मित्रांच्या हिरोपंतीमुळे एका मित्राला जीव गमवावा लागणार होता. गाडीत बसून पिस्तुलाशी खेळत असताना त्यातील एकाच्या पाठीत गोळी घुसल्यामुळे तो जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता पाहूयात बातम्या सुपरफास्ट. पाकिस्ताननं नेहमीच भारताला धोका दिलाय. मात्र आता कुठेही लपून बसलात तरी भारतीय सैन्य तुम्हाला सोडणार नाही असा थेट इशारा बदामी बाग छावणीतनं राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला दिला. राजनाथ सिंहांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. तुम्ही धर्म बघून निष्पापांचे बळी घेतलेत, आम्ही कर्म बघून दहशतवाद्यांना अद्दल घडवली, हाच आमचा धर्म आहे असं म्हणत राजनाथ सिंहांनी हल्लाबोल केला. राजनाथ सिंह यांनी जम्मूतल्या बदामी बाग छावणीमध्ये जात जवानांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सैनिकांच्या कामगिरीचा गौरव करत ऑपरेशन सिंदूरवर देशाला गर्व आहे असं म्हणत सैनिकांना कौतुकाची थाप दिली तर शहीद झालेल्या सैनिकांना नमन केलं. काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत मोठे यश मिळालंय. त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं तर आणखी काही अतिरेकी पुलवामामध्ये लपले असल्याची शक्यता आहे. बलुचिस्तानमधील बंडखोरांनी पाक सैनिकांवरती हल्ले केले. बोनिस्तान भागातील बलूच बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात पाक सैनिक ठार झाल्याची माहिती समोर येते. या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आलाय. श्रीनगरमधील लाल चौक परिसरात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर स्थानिकांकडून जवानांच्या कामगिरीचं कौतुक करण्यात आलं.
राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये एक संशयित ड्रोन आढळला. भारत-पाक सीमेपासून जवळपास 15 किलोमीटर अंतरावरती हा ड्रोन आढळला. त्यानंतर पोलीस आणि बीएसएफचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करतायत. पाकिस्तानचे उद्योग मंत्री रमण तन्वीर हुसेन आणि लष्कर-ए-तैयबाचा कमांडर मुझम्मिल इक्बाल हाशमी यांच्या भेटीचा एक फोटो समोर आलाय. पाकचा एअरबेस मुरिदेखेजवळ ही भेट झाल्याची माहिती समोर आली. यावेळी राणा तन्वीर यांनी पाकच्या लष्कर कमांडर यांची माफी मागितली. तसंच लष्करी कॅम्प सरकारी खर्चानं पुन्हा तयार करणार असल्याचं आश्वासन दिलं. पाकड्यांचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर आलाय. भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या संदर्भात अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सनं सॅटेलाइट फोटोंचा दाखला दिलाय. त्यामुळे पाकड्यांचा खोटारडेपणा उघडकीस आलाय. पाकिस्तान आता आंतरराष्ट्रीय भिकाऱ्यांच्या पंक्तीत सामील झालाय. भीक मागण्याच्या आरोपाखाली यंदा 552 पाकिस्तानी नागरिकांना विभिन्न देशातनं परत पाठवण्यात आलंय. मागील 3 वर्षात 50,000 पाकिस्तानी नागरिकांनी जगभरातील विविध देशात भीक मागताना पकडले गेलेत. पकडण्यात आलंय. तर पाकिस्तानच्या संसदेत सुद्धा याबाबत माहिती देण्यात आली. अमेरिकेच्या माजी संरक्षण अधिकारी मायकेल रुबिन यांनी पाकची पोलखोल केली. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा राजनैतिक आणि लष्करी आघाड्यांवरती दारुण पराभव झाला. या ऑपरेशनमुळे पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांमधील संबंध जगासमोर आले. त्यानंतर युद्धबंदीसाठी पाक याचना करत होता असं देखील मायकेल म्हणाले. पहलगाम हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा चीनची चांगलीच नाचक्की झाली. तर दुसरीकडे फ्रान्स 24नं आपल्या अहवालात भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमचं भरभरून कौतुक केलं. अफगाणिस्तानच्या पूर्व संसद मरियम सोलेमखेल यांनी पाकिस्तानबाबत मोठं वक्तव्य केलं. पाकिस्तान दहशतवादाची फॅक्टरी अशी टीका त्यांनी केली. तर भारतानं पाकिस्तानवर केलेली कारवाई पूर्णपणे योग्य होती असं म्हणत त्यांनी भारताचं समर्थन केलंय. भारतानं सिंधू करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तान रडकुंडीला आलाय. भारतानं पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानात पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. भारत आता हे पाणी पूर्णपणे रोखण्यासाठी आणखी धरणं या भागामध्ये बांधण्याचा विचार गांभीर्यानं करतोय. त्यामुळे पाक नेते आता भारतानं सिंधू करारावर चर्चा करावी अशी गयावया पाकिस्तान करू लागलाय. भारतात तुर्कस्तानच्या वस्तूंवरती बहिष्कार टाकण्याची मोहीम वेगानं सुरू आहे. व्यापाऱ्यांनी तुर्कस्तानच्या सफरचंदांवरती बहिष्कार घातलाय. आता तुर्कस्तान आणि अझरबैजान या 2 देशांमध्ये पर्यटनासाठी जाऊ नका अशी विनंती ट्रॅव्हल एजंटकडनं केली जाते. गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 230 घरांचं नुकसान झालं. यात एका व्यक्तीसह 2 जनावरं दगावली आहेत. तर 74 जनावरांच्या गोठ्यांचं नुकसान झालंय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून काही रस्त्यांवर पाणी साचलंय. त्यामुळे वाहनधारकांना त्रास होतोय. वाशिम जिल्ह्यातील बेलोरा विठोली परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामाच्या तयारीला गती मिळणार आहे. जमिनीत ओलावा तयार व्हायला सुरुवात झाल्यामुळे नांगरणी आणि कोळपणीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पुढचे 5 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुण्यालाही आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन पुणे वेधशाळेनं केलंय. मुरबाडमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. तर दुसरीकडे शेतीचंही नुकसान झालंय. सोलापुरात अवकाळी पावसामुळे मोहोळ तालुक्यातील केळी बागांचं मोठं नुकसान झालं. जिल्ह्याला अवकाळीचा मोठा फटका बसलाय. यावेळी केळी बागा पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. जळगावात पावसाची चाहूल लागताच जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा नव्या आशेनं कामात व्यस्त झालेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी सर्व लक्ष आता खरीप हंगामावरती केंद्रित केलंय. खरीप हंगामासाठी मशागतीच्या कामांनी वेग घेतलाय. मालेगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील तब्बल 494 गावांमध्ये भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. 139 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. राज्यात धरणांमधील मर्यादित पाणीसाठ्यामुळे चिंतेत वाढ होऊ लागली आहे. राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये केवळ 28% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जलसंकट अधिकच गडद होण्याची शक्यता आहे.